आता आगामी निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येते। बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने देशव्यापी छाननीची तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच ही प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। स्थानिक निवडणूक यंत्रणा त्या कामामध्ये असल्यामुळे त्यांना SIR वर लक्ष केंद्रित करता येणार नाही। त्यामुळे या राज्यांमध्ये मतदार फेर छाननी निवडणुकीनंतरच होणार आहे अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अधिक माहिती? खरं तर पहिला टप्पा बिहारमध्ये झाला होता। बिहारमध्ये जेव्हा SIR लागू करण्यात आले होते तेव्हा अनेकांनी आक्षेप घेतले होते, परंतु आता बिहारच्या निवडणुका सुरू आहेत आणि बिहार नंतर पुढच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या टप्प्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये SIR लागू केलं जाणार आहे। या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका होती आणि निवडणूक आयोगाने सुद्धा वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे। त्यानुसार आता पुढच्या ज्या निवडणुका असतील आसाम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा या निवडणुका आहेत, त्या डोळ्यासमोर ठेवून यापुढे सुद्धा आता संपूर्ण देशभरामध्ये SIR ची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। त्यामुळे लगोलग ही SIR ची प्रक्रिया सुरू होईल। मग अशा वेळी जसे की बंगालमध्ये विरोधकांनी मोठा आक्षेप घेतला होता, राहुल गांधी यांनी यात्रा काढली होती SIR च्या विरोधामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच घडते का ते सुद्धा बघावं लागणार आहे। नक्कीच रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।